आजच्या आपल्या चॅप्टरचं नाव आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे? ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला वेगवेगळे टाईप्सच्या एनर्जीज बघायच्या आहेत. थर्मल एनर्जी असेल, सोलार एनर्जी असेल, इलेक्ट्रिकल एनर्जी असेल आणि ह्या सगळ्या एनर्जीचे सोर्सेस काय आहेत, त्याचे युजेस काय आहेत, हे सगळं आपल्याला बघायचं आहे ह्या लेसनमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्ही वेटेज बघितलं ह्या चॅप्टरचं तर तिथं तुम्हाला दिसेल की इथं तुम्हाला विथ ऑप्शन जो आहे वेटेज तो आहे 6 मार्क्सचा आणि विदाउट ऑप्शन जो आहे तो आहे 4 मार्क्सचा. कुठले कुठले कंटेंट आपल्याला बघायचे आहेत ह्या चॅप्टरमध्ये? फर्स्ट इम्पॉर्टंट टाईप आपल्याला बघायचं आहे एनर्जी आणि त्याचे युजेस काय आहेत. सेकंड पॉईंट जो आपण स्टडी करणार आहोत तो आहे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, जनरेट कशी करायची इलेक्ट्रिकल एनर्जी. थर्मल एनर्जी, पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी, पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅसेस आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. सो हे डिफरंट टाईप्स ऑफ एनर्जी जे आहेत ते आपल्याला आज स्टडी करायचे. त्याचं जनरेशन कसं केलं जातं हे स्टडी करायचे. First of all, let us start with energy and its uses. What is energy? In modern civilization, energy has become one of the important sources. जसं फूड, शेल्टर, क्लोथ्स हे इम्पॉर्टंट आपले काय आहेत सोर्सेस आहेत ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाहीत. तसंच आता एनर्जी ही काय झालेलं आहे प्रायमरी सोर्स झालेला आहे किंवा प्रायमरी नीड झालेला आहे जे लोकांना जगण्यासाठी लागतं. The energy that we need may be in the form of mechanical energy, chemical energy, sound energy, light energy किंवा heat energyच्या फॉर्ममध्ये जी एनर्जी आहे आपल्याला रिक्वायर्ड ती असू शकते. त्याचा फॉर्म एनर्जी एक्झिस्ट इन डिफरंट फॉर्म्स अँड कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. एनर्जी वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये प्रेझेंट असते आणि तिला आपण एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो, चेंज करू शकतो. कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस म्हणजेच कुठले नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आणि नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आर यूज टू गेट डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. कॉन्व्हेन्शनल म्हणजेच काय नॉन रिन्युएबल, फॉर एक्झाम्पल कोल, डिझेल एक्सेट्रा, जे एकदा संपले की आपण परत त्यांना रिजनरेट करू शकत नाहीत, परत त्यांना तयार करू शकत नाहीत. नॉन कॉन्व्हेन्शनल म्हणजेच कुठले फॉर एक्झाम्पल सोलार एनर्जी, विंड एनर्जी, जे आपल्याला कायमचे भेटू राहू शकतात, संपले तरी आपण परत त्यांना रिजनरेट करून त्यांचा वापर करू शकतो, जे कधीही संपत नाहीत. असे काय झाले नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी म्हणजेच कसले रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. हे दोन्ही पण फॉर्म जे आहेत कॉन्व्हेन्शनल आणि नॉन कॉन्व्हेन्शनल सोर्सेस ते आपण वापरू शकतो कशासाठी एनर्जी मिळवण्यासाठी टू गेट डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीज. प्रिव्हियसली आस्क्ड क्वेश्चन ह्या पॉईंटवरती कुठले कुठले आहेत बघा. मेक द टेबल बेस्ड ऑन द फॉर्म्स ऑफ एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीचे एक्झाम्पल द्यायचे तुम्हाला, डिव्हाइसेस वेगवेगळे. तुम्ही इलेक्ट्रिकल फॅन देऊ शकता एक्झाम्पल. मेकॅनिकलचं दिलेलं आहे त्यांनी सीविंग मशीन किंवा बायसिकल. थर्मल एनर्जीचं तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं आहे. आणि सोलार कुकर, सोलार हीटर हे डिव्हाइस दिले त्याचा फॉर्म ऑफ एनर्जी कुठला आहे तो द्यायचा आहे. सो जर तुम्ही बघाल इथं आन्सर सर इलेक्ट्रिकल एनर्जीचे एक्झाम्पल्स आहेत टेलिव्हिजन, फॅन, थर्मल पॉवर स्टेशन, टर्बाईन, स्टोव आणि सोलार कुकर आणि सोलार हीट हे कसले फॉर्म ऑफ एनर्जी आहेत? दे आर सोलार फॉर्म ऑफ एनर्जीज. सो दीज आर फ्यू प्रिव्हियसली आस्क्ड क्वेश्चन्स. लेट अस स्टार्ट विथ द नेक्स्ट पॉईंट दॅट इज जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. जनरेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? स्टेप्स बघायचे आहेत की इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट कशी केली जाते. काय काय स्टेप्स होतात एकानंतर एक जेणेकरून आपलं जे एनर्जी आहे ती जनरेट होणार आहे, तो मॅग्नेट गोल कसा फिरणार आहे, रोटेट कसा होणार आहे जनरेटरमध्ये आणि कशी आपली एनर्जी तयार होणार आहे. सो फर्स्ट स्टेप जे आहे बघा, मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट्स आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ व्हॉट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कशावरती बेस्ड आहे? प्रिन्सिपल विचारला जातो 1 मार्कला. सो द इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट आर बेस्ड ऑन विच प्रिन्सिपल? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन principle. According to this principle, whenever magnetic fields around the conductor changes, a potential difference is generated across the conductor. काय सांगितलं त्यांनी? मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर ज्यावेळेस आपण चेंज केली त्यावेळेस इथं काय जनरेट होतो? पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो. कशाच्या अराउंड द कंडक्टर. इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग मशीन इज बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल कॉल्ड ॲज इलेक्ट्रिकल जनरेटर. जो डिव्हाइस आहे त्याचं नाव काय आहे? इलेक्ट्रिकल जनरेटर. Such a large generators are used in commercial power generation plant. असे मोठे मोठे जनरेटर्स वापरले जातात कशासाठी? लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी तयार करण्यासाठी, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करण्यासाठी. Turbine is rotated. Turbine is used to rotate the magnet in the generator. When the flow of liquid or gas is directed on the blades of turbine, the turbine rotates. काय सांगितलं त्यांनी? Turbine is used to rotate the magnet in generator. तो मॅग्नेट फिरवण्यासाठी काय वापरला जातं? टर्बाईन वापरलं जातं. फ्लो ऑफ लिक्विड किंवा गॅस ज्यावेळेस डिरेक्ट केला जातो ऑन द ब्लेन्स ऑफ टर्बाईन त्यावेळेस काय होतं? तो टर्बाईन रोटेट होतो. दिस टर्बाईन इज कनेक्टेड टू द इलेक्ट्रिकल जनरेटर.
Thus the magnet in the electrical generator starts rotating. एकदा का तो मॅग्नेट रोटेट व्हायला स्टार्ट झाला की काय जनरेट होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. सो दीज आर फ्यू स्टेप कशामधले, इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्यामधले. दिस इज द डायग्राम ऑफ व्हॉट, स्टेम टर्बाइन. क्वेश्चन, मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट्स आर बेस्ड ऑन विच प्रिन्सिपल. आताच आपण बघितलं, इट इज बेस्ड ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल. आयडेंटिफाय द डायग्राम. कशाचा आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटचा की टर्बाइनचा. द डायग्राम इज ऑफ टर्बाइन. क्लियर. नेक्स्ट, स्टेट वेदर ट्रू और फॉल्स. एनर्जी कॅन बी क्रिएटेड अँड ऑल्सो बी डिस्ट्रॉयड. नो, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. इट इज फॉल्स. Let's go for the next point, that is thermal energy based electrical power station. थर्मल एनर्जी वरती बेस्ड काय आहे, इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन्स आहेत. हे दिलेलं डायग्राम आहे स्कीमेटिक रिप्रेझेंटेशन फॉर द थर्मल पॉवर प्लांट. कशाचा प्लांट आहे हा, थर्मल पॉवर प्लांट. अ थर्मल पॉवर प्लांट कन्सिस्ट ऑफ बॉयलर, कंडेन्सर, टर्बाइन. काय काय बघा ह्याच्यात, बॉयलर आहे, टर्बाइन आहे, अजून काय काय दिसतंय तुम्हाला, कंडेन्सर आहे, जनरेटर आहे, कंब्युशन गॅस टू स्टॉक आहे, हा वरचा स्टॉक दिसून येतो तुम्हाला. इथं गरम पाणी जात आहे, पास होत आहे, पंप आहे, आणि इथे कूलिंग टॉवर आहे. कूल्ड वॉटर जो आहे तो वेपर होऊन हॉट एअर जी आहे ती पास होणार आहे. अ थर्मल पॉवर प्लांट हॅज बॉयलर, कंडेन्सर, इट ऑल्सो हॅज अ कंडेन्सर, अ टर्बाइन, इथं टर्बाइन आहे पिंक कलरची, जनरेटर आहे, इथं जनरेटर दिसतोय, पंप आहेत आणि 2 टॉवर्स आहेत. किती टॉवर्स आहेत, 2 टॉवर्स आहेत, स्टॉक आणि कूलिंग टॉवर. इथे एक दिसतोय स्टॉक आणि इथं दिसतोय कूलिंग टॉवर. अशी किती टॉवर्स आहेत, 2 टॉवर्स आहेत. इथं बघितलं तुम्ही काय दिसतंय तुम्हाला, पंप प्रेझेंट दिसत आहेत. कोल इज बर्न्ड इन द बॉयलर. या बॉयलरमध्ये काय बर्न केलं जातं, कोल बर्न केला जातो. Coal is burned in the boiler. Using the thermal energy released during the burning of coal, steam of very high temperature and pressure is generated. काय तयार होणार आहे इथं, थर्मल एनर्जी रिलीज ड्युरिंग द बर्निंग ऑफ कोल. हा कोल बर्न होताना जी थर्मल एनर्जी रिलीज होते, स्टेम प्रोड्यूस होते भरपूर हाय टेम्परेचरची आणि प्रेशरची. दिस स्टेम इज डिरेक्टेड ऑन द ब्लेड्स ऑफ टर्बाइन. ही स्टेम जी आहे ती कुठं टाकली, या टर्बाइनच्या ब्लेड्सवरती. तिचं डिरेक्शन कुठं, तिला ढकललं या टर्बाइनच्या ब्लेडवरती. इट रोटेट्स द जनरेटर अँड इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस्ड. ह्याच्यामुळे काय होणार आहे, हा जनरेटर रोटेट होणार आहे. टर्बाइनवरती एनर्जी पडली, हा जनरेटर रोटेट होणार आहे, आणि रोटेट झाल्यावरती काय तयार होतं, तो टर्बाइन तो जनरेटरला रोटेट करणार आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. स्टेम डिरेक्टेड ऑन द ब्लेड्स ऑफ टर्बाइन रोटेट्स द जनरेटर अँड इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस्ड. दिस इज द फ्लो चार्ट. कोल बॉयलर फॉर कन्वर्जन ऑफ वॉटर टू स्टेम, स्टेम टर्बाइन परत काय केली जाते, स्टेम बॅक टू वॉटर कन्वर्ट केली जाते. पुढची जी वेव आहे जनरेशनची ती तयार केली जाते. स्टेम टर्बाइन कुठं पडते, डिरेक्टेड टुवर्ड्स द जनरेटर, आणि तिथून काय प्रोड्यूस होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. डायग्राममध्ये तुम्ही बघितले ऑलरेडी. वन्स द टर्बाइन इज रोटेटेड, द स्टेम टेम्परेचर अँड प्रेशर काय होतं, डिक्रीज होतं. सो the stem is then cooled in condenser by using water and then it is recirculated to the boiler. इथं तुम्ही बघू शकता, इथं काय दिसणार आहे तुम्हाला, रिसर्क्युलेट केली जाते ती स्टेम परत कुणाला, बॉयलरला. सो इथं स्टेप्स आहेत, स्टेम टर्बाइन सिस्टीम फॉर कन्वर्टिंग स्टेम बॅक टू वॉटर, आणि परत ती पाठवली जाते कुणाला, बॉयलरला. सो द स्टेम इज देन कूल्ड इन द कंडेन्सर बाय युझिंग वॉटर आणि देन इट इज रिसर्क्युलेटेड टू द बॉयलर. Energy transformation in thermal power plant. Chemical energy in coal converted to thermal energy, converted to kinetic energy, converted to kinetic energy in turbine and converted to electrical energy. ह्या स्टेप्स आहेत एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कसे होतात. पहिली कुठली एनर्जी आहे, केमिकल एनर्जी. कशामधली, कोलमधली जी एनर्जी ती कुठल्या फॉर्ममध्ये, केमिकल एनर्जी. दुसरी कुठली आहे, थर्मल एनर्जी. इट इज कन्वर्टेड टू थर्मल एनर्जी. देन इट इज कन्वर्टेड टू कायनेटिक एनर्जी. कुठल्या फॉर्ममध्ये, स्टेमच्या फॉर्ममध्ये. स्टीम नंतर कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन, आणि देन इट इज कन्वर्टेड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. यातली कुठलीही स्टेप तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी विचारली जाऊ शकते. प्रॉब्लेम्स काय काय आहेत ह्याच्यासोबत असोसिएटेड असणारे. पहिलं, इन थर्मल पॉवर प्लांट कोल इज बर्न, ज्याच्यामुळे पोल्युशन कॉज होतं, एअर पोल्युशन कॉज करतं. दुसरं, सूट पार्टिकल्स म्हणजेच काही गॅसेस पार्टिकल्स जसं कार्बन डायऑक्साईड असेल, सल्फर ऑक्साईड असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल, दे आर इमिटेड ड्युरिंग द बर्निंग ऑफ कोल बर्न होताना हे जे हार्मफुल गॅसेस आहेत ते काय होतात, इमिट होतात बाहेर. आणि हे गॅसेस कसे आहेत, हार्मफुल आहेत, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स कॉज करू शकतात, वेगवेगळे रेस्पिरेटरी डिझिजेस कॉज करू शकतात.
कोल विच इज यूज्ड ॲज अ फ्युएल इन थर्मल पॉवर प्लांट इज अवेलेबल इन लिमिटेड क्वांटिटी आणि ते फ्युचरमध्ये संपू शकतात. सो दीज वर फ्यू प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ दी जनरेशन. कंप्लीट द टेबल. मग आजचाच क्वेश्चन आहे, मी काय म्हटलं कुठलंही ब्लँक तुम्हाला विचारू शकतात. पहिलं होतं केमिकल एनर्जी, दुसरी कुठली होती थर्मल एनर्जी. करेक्ट, थर्मल एनर्जी. नंतर होती कायनेटिक एनर्जी इन स्टेम, कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन आणि लास्टला होती इलेक्ट्रिकल एनर्जी. स्टेट वेदर ट्रू और फॉल्स. थर्मल पॉवर प्लांट डज नॉट क्रिएट एनी पोल्युशन. आताच बघितलं आपण कोल जो आहे त्याच्यामुळे काय कॉज होतं, पोल्युशन कॉज होतं. सो दिस इज फॉल्स. कोल यूज्ड इन थर्मल प्लांट इज अवेलेबल इन लिमिटेड क्वांटिटी. येस, तो संपणार आहे फ्युचरमध्ये, लिमिटेड क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे. इट इज ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघा, विच टाइप ऑफ फ्युएल इज यूज्ड इन थर्मल पॉवर प्लांट. कुठला वापरला जातं, कोल. नेक्स्ट पॉईंट आहे पॉवर प्लांट बेस्ड ऑन द न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जीमध्ये काय केलं जातं, न्यूक्लिअर रिॲक्टर्स वापरले जातात. सिस्टीम फॉर स्टेम जनरेशन फ्रॉम वॉटर, स्टेम टर्बाइन, जनरेटर, देन इलेक्ट्रिक एनर्जी इज फॉर्म. सेम इथं पण स्टेम टर्बाइनपासून जनरेट झालेली दी सिस्टीम फॉर कन्व्हर्जन ऑफ स्टेम वॉटर बॅक टू दी वॉटर, किंवा स्टेम जी आहे तिला परत वॉटरमध्ये कन्वर्ट केल्या जाते, ती सिस्टीम वापरली जाते. फ्युएल कुठला वापरला जातो, ह्याच्यात मोस्टली युरॅनियम हे फ्युएल वापरलं जातं. इन न्यूक्लियर पॉवर प्लांट युरॅनियम और प्लुटोनियम आर यूज्ड ॲज अ फ्युएल्स. फर्स्ट 1 मार्कला क्वेश्चन विचारला जातो, न्यूक्लियर पॉवर प्लांटमध्ये कुठलं फ्युएल तुम्ही वापरू शकता, कुठली गोष्ट फ्युएल म्हणून वापरू शकता. ड्युरिंग द फिजन ऑफ न्यूक्लियस ऑफ ॲटम, न्यूक्लियर एनर्जी इज कन्वर्टेड इन टू वॉट, थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी इज यूज्ड इन टू हीट द वॉटर प्रेझेंट इन द बॉयलर. ती थर्मल एनर्जी वापरली जाते वॉटर हीट करायला. स्टेम जनरेट होते हाय टेम्परेचरची, हाय प्रेशरची. स्टेमला परत डिरेक्ट केलं जातं ऑन द ब्लेड्स ऑफ टर्बाइन. कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस्ड इन स्टेम इज यूज टू ड्राईव्ह द टर्बाइन. सेम बॉयलर, टर्बाइनवरती येणारे स्टेम, स्टेम फिरवणारे जनरेटरला. पुढे काय होतं आहे, द टर्बाइन रोटेट्स द जनरेटर. मग सारखंच सेम, टर्बाइनवरती आली की जनरेटर रोटेट होणार आहे, जी कनेक्ट केलं आहे कशासोबत, विच इन टर्न प्रोड्युसेस व्हॉट, इलेक्ट्रिकल एनर्जी. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन जर बघाल तर मगासारखाच फ्लो चार्ट तुम्हाला दिसतो. पहिला आहे न्यूक्लिअर एनर्जी कन्वर्टेड इनटू थर्मल एनर्जी, कायनेटिक एनर्जी ऑफ स्टेम, कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइन आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. डिफरन्स कुठे आहे, फक्त सुरुवातीला जी आपण यूज करतो ती एनर्जी कुठली आहे, न्यूक्लिअर एनर्जी. प्रॉब्लेम्स असोसिएटेड कुठले कुठले आहेत न्यूक्लिअर पॉवर जनरेशन सोबत. दिस इज दी डायग्राम ऑफ न्यूक्लिअर फिजन चेन रिॲक्शन. जिथे काय वापरलं आहे, जिथे वापरलं आहे युरेनियम. ओके, प्रॉब्लेम्स काय काय बघा असोसिएटेड विथ दी न्यूक्लिअर पॉवर जनरेशन. पहिलं तर ह्याच्यामधून आहे ना रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट जनरेट होतं, इमिट रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट, जे कसं आहे हार्मफुल आहे. आणि डिस्पोजल ऑफ दिस वेस्ट इज बिग चॅलेंज. ॲन ॲक्सिडेंट इन द न्यूक्लिअर पॉवर प्लांट कॅन बी फेटल. भरपूर सारे लोकांची, भरपूर सारे प्लांट्सची, ॲनिमल्सची, ह्युमन्सची काय होऊ शकते, याच्यामुळे डेथ होऊ शकते. बिकॉज हे जे रिलीज करतात रेडिएशन्स ते खूप हार्मफुल असतात. क्वेश्चन विचारलेले आहेत, इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज फ्युएल. आताच बघितलं आपण युरॅनियम वापरलं जातं ॲज अ फ्युएल. नेक्स्ट कंप्लीट द फॉलोइंग टेबल. न्यूक्लिअर एनर्जी, thermal energy, kinetic energy in stem, kinetic energy in turbine, and then electrical energy. State whether true or false. Nuclear waste can be disposed easily? No, there's a disposal difficulty, so false. Nuclear power plant, nuclear energy is converted into thermal energy? Yes, it is true. Nuclear energy is convert केली जाते कशामध्ये, thermal energy च्या फॉर्म मध्ये. अजून काही क्वेश्चन्स आहेत बघा. कशाचा डायग्राम आहे हा? It is diagram of nuclear fission where neutron is bombarded on the atom of uranium 235. Give reasons वगैरे विचारलेले आहेत हे क्वेश्चन्स. किती मार्क्सला, I guess 2 to 3 मार्क्सला विचारले जातील. It is absolutely necessary to control the fission reaction in nuclear power plant. Yes, because जर त्याचे काही वेस्ट रिलीज झाले, पोल्युशन कॉज करतात आणि त्याचे जे रेडिएशन्स आहेत ते खूप हार्मफुल आहेत, फेटल आहेत, भरपूर साऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला ते हार्म कॉज करू शकतात. नेक्स्ट आहे पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन दी एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. आता आपण नॅचरल फ्युएल वापरतोय, ठीक आहे. बघा, इन द पॉवर प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस, केमिकल एनर्जी इन द नॅचरल गॅस इज कन्वर्टेड इन टू दी इलेक्ट्रिकल एनर्जी. आता काय वापरलं जातं, त्या नॅचरल गॅसमधली केमिकल एनर्जी आहे तिला कन्वर्ट केलं जातं कशामध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. काय काय असतं याच्यामध्ये, कॉम्प्रेसर आहे, कंब्युजन चेंबर्स आहेत, गॅस टर्बाइन आहे आणि जनरेटर्सच आहेत. प्रेशर एअर इज इंट्रोड्यूस्ड इन द कंब्युजन चेंबर. प्रेशराइज्ड एअर काय करायची, त्या कंब्युजन चेंबरमध्ये इंट्रोड्यूस करायची.
कॉम्प्रेस्ड फॉर प्रेशराइज्ड एअर, कंब्युजन चेंबरमध्ये तिला प्लेस केलं, त्याच्यामध्ये आता ॲड करायचं आहे नॅचरल गॅस फ्युएल. कुठं टाकायचं? कंब्युजन चेंबरमध्ये, जिथं आपण काय टाकलं आहे? प्रेशराइज्ड एअर फिल केलेली आहे. त्याच्यानंतर ते गॅस टर्बाईनवरती जाणार आहे, जनरेटर फिरणार आहे आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार आहे. Pressurized air is introduced into the combustion chamber using a compressor. In the combustion chamber, combustion of natural gas takes place in the presence of air. As gas at very high temperature and pressure is generated. काय झालं आता इथं? गॅस तयार झाला आहे हाय टेम्परेचरचा, हाय प्रेशरचा. दिस गॅस इज यूज टू रन द टर्बाईन, ज्याच्यामुळे जनरेटर फिरणार आहे आणि इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होणार आहे. टर्बाईन फिरला की काय होतं? जनरेटर फिरतो, मग काय प्रोड्यूस होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी. इथं बघा कॉम्प्रेसर दिलेला आहे, गॅस टर्बाईन दिलेलं आहे, जनरेटर दिलेलं आहे. फिरलं की काय प्रोड्यूस होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी. नॅचरल गॅस, कंब्युजन चेंबर, इमिशन्स ऑफ हॉट गॅसेस. परत काय केलेलं आहे? त्यांना वापरलेलं आहे फॉर इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन. सो ट्रान्सफॉर्मेशन बघाल तर काय केलं जातं? नॅचरल गॅसमधली केमिकल एनर्जी इज ट्रान्सफरेड इंटू कायनेटिक एनर्जी जनरेटेड बाय कंब्युजन ऑफ नॅचरल गॅस. इट इज देन कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन, अँड देन लास्टला टू द electrical energy. So this is the flow diagram of what? Generation of power using what? Natural gas. Observe the diagram. कशाचा आहे हा डायग्राम? आत्ताच आपण बघितला. Which energy is generated from this power plant? Electrical energy is generated. Sources काय त्याचे? Natural gas. More eco-friendly power generation, coal किंवा कोल और पॉवर जनरेशन फ्रॉम नॅचरल गॅस. तर नॅचरल गॅसपासून जे जनरेट होतं आहे ते इको फ्रेंडली आहे, कारण की कोलपासून जे जनरेट होतं आहे ते काय करणार आहे? पोल्युशन कॉज करणार आहे. कोल बर्निंग पोल्युशन कॉज करतं, पण नॅचरल गॅस पोल्युशन कॉज करणार नाही आहे, सल्फर रिलीज करणार नाही. ओके, ह्याच्यावर काही क्वेश्चन्स विचारलेत. कुठल्या प्लेसवरती सिच्युएटेड आहे नॅचरल गॅस प्लांट, पोल्युशन कसं रिड्यूस केलं जातं. सो दीज आर फ्यू क्वेश्चन्स आस्क्ड फॉर 5 मार्क्स ऑन दी डायग्राम. 2 एक्झाम्पल्स विचारलेत. इलेक्ट्रिकल जनरेशन फ्रॉम विंड असेल, सनलाईट असेल. रिझन विचारलं आहे 2 मार्कला. पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅसेस हे काय इको फ्रेंडली आहेत? आता मगाशी आपण बघितलं की त्याच्यामुळे पोल्युशन रिलीज होत नाही आहे, सल्फर रिलीज होत नाही आहेत. सो दे आर मोर इको फ्रेंडली. वी आर गोइंग टू सी the electrical energy generation and its effect on environment. First, burning of fossil fuel like coal, natural gas will lead to what? Emission of harmful gases like carbon monoxide, nitrogen dioxide, ज्याच्यामुळे एअर पोल्युशन कॉज होते. हे झाला पहिला इफेक्ट. दुसरा, ह्याच्यामुळे काय होणार आहे? ग्लोबल वॉर्मिंग, ॲसिड रेन इन्क्रीज होणार आहे. तिसरं, जे सूट पार्टिकल एमर्ज होत आहेत ड्यू टू इनकम्प्लीट कंब्युजन, इनकम्प्लीट बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल, त्याच्यामुळे रेस्पिरेटरी डिझिजेस कॉज होत आहेत. ॲक्सिडेंटल लिकेज जर झालं न्यूक्लिअर रेडिएशनचं तर त्याच्यामुळे काय होणार आहे? इट कुड बी फेटल, दॅट इज लिथल डिसीजेस कॉज होऊ शकतात. ऑन दी अदर हँड, इलेक्ट्रिसिटी जनरेशन युझिंग सोर्सेस लाईक वॉटर रिझर्वायर, सनलाईट, विंड एक्सेट्रा, ह्याच्यामुळे कुठलेही पोल्युशन होणार नाही आहेत, कुठलेही हार्मफुल इफेक्ट दिसून येणार नाही आहेत. नाव फर्स्ट, हायड्रो इलेक्ट्रिकल एनर्जी. Hydroelectrical power plant, potential energy in water is converted into the electrical energy. काय केलं जातं? डॅम कन्स्ट्रक्ट केले जातात ऑन द रिव्हर्स टू ऑब्स्ट्रक्ट द फ्लो ऑफ वॉटर. वॉटरचा फ्लो जो आहे तो थांबवला जातो. जे स्टोर्ड वॉटर आहे ते पास केलं जातं कुठं? त्या डॅममधून, आणि मग ती जनरेट करते इलेक्ट्रिकल एनर्जी. जे स्टोर्ड वॉटर आहे त्याच्याकडे कुठली एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी आहे. द वॉटर इज स्टोर्ड ॲट हाय लेवल इन द डॅम अँड देन इट इज कॅरीड टू द टर्बाईन ॲट द बॉटम ऑफ द डॅम. The kinetic energy of fast flowing water drives the turbine which in turn rotates and generator produces electrical energy. So water reservoir कुठला आहे? Potential energy converted into water turbine energy, generator electrical energy. कुठल्याकडे कुठली एनर्जी आहे बघा. वॉटर रिझर्वायरकडे कुठली एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी आहे. वॉटर टर्बाईनकडे कुठली एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन. जनरेटरकडे पण काय आहे? कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती कन्वर्ट होते. सो दिस इज द फ्लो ऑफ एनर्जी, पोटेन्शियल टू कायनेटिक, कायनेटिक टू इलेक्ट्रिकल एनर्जी. ॲडव्हान्टेजेस काय काय हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांटचे आणि डिसॲडव्हान्टेजेस पण आपल्याला बघायचे आहेत. फर्स्ट वी विल सी ॲडव्हान्टेजेस. नो फ्युएल इज बर्न इन हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट. इथे आपण कुठलंही फ्युएल बर्न करत नाही आहे, त्याच्यामुळे इथं कुठलंही प्रकारचं पोल्युशन कॉज होत नाही आहे. Electricity can be generated whenever required if dam has sufficient water storage. जेव्हा हवी आहे तेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो, कारण की वॉटर आपण काय करून ठेवलेलं आहे? स्टोअर करून ठेवलेलं आहे.
ड्युरिंग रेनी सीझन काय होणार आहे, सेम वॉटर रिझर्वायर कॅन बी रिप्लेनिश्ड आणि युज्ड फॉर पॉवर जनरेशन. सारखं आपण त्यांना फुल करून ठेवू शकतो रेनी सीझनच्या वेळेस आणि इलेक्ट्रिसिटी जी आहे ती जनरेट करू शकतो, पॉवर जी आहे ती जनरेट करू शकतो. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, डॅमचे इथं असलेले विलेजेस टाउन्स मे रिमेन सबमर्ज्ड ड्यू टू बॅक वॉटर कॉज्ड बाय द स्टोरेज ऑफ वॉटर इन द डॅम. दिस लीड्स टू फोर्स मायग्रेशन ऑफ लिव्हिंग पॉप्युलेशन इन दॅट एरिया. काही कॅलॅमिटीज झाले, नॅचरल कॅलॅमिटीज झाले तर अशा वेळेस तिथल्या लोकांना काय करावं लागतं, मायग्रेट करावं लागतं. ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर वॉटर मे हॅव ॲडवर्स इफेक्ट ऑन द लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर. जिथे ते ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत त्या रिव्हरमध्ये त्यांच्यावरती हार्मफुल इफेक्ट होऊ शकतो, ते आपण वॉटर ऑब्स्ट्रक्ट केल्यामुळे, थांबवल्यामुळे. नेक्स्ट आहे विंड एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन युझिंग विंड. इट इज डन विथ द हेल्प ऑफ व्हॉट, विंड टर्बाईन. तर तुम्हाला दिसेल जनरेटर आहे, गिअर बॉक्स आहे, शाफ्ट आहे, ब्लेड्स दिसून येतात, ठीक आहे. आणि खाली जो असतो तो सपोर्ट असतो हाय लेवलला त्यांना प्लेस करण्यासाठी. विंड टर्बाईन काय आहे, मशीन यूज टू कन्वर्ट कायनेटिक एनर्जी ऑफ विंड इनटू व्हॉट, इलेक्ट्रिकल एनर्जी. नेक्स्ट, द विंड टर्बाईन कन्सिस्ट ऑफ रोटेटिंग ब्लेड्स. हे काय आहेत, रोटेट होणारे ब्लेड्स आहेत. गिअर बॉक्स दिसतो तुम्हाला, गिअर चेंज करायला, त्याचा स्पीड चेंज करायला. अजून काय प्रेझेंट आहे त्याच्या मागे, जनरेटर. when the wind strike the blade of turbine, इथं ज्यावेळेस ते स्ट्राईक होईल ब्लेड्स रोटेट होणार आहेत, ठीक आहे. हे ब्लेड्स रोटेट होणार आहेत. विंड ज्यावेळेस स्ट्राईक होईल द ब्लेड्स ऑफ टर्बाईन, द ब्लेड्स विल रोटेट, ब्लेड्स गोल फिरणार आहेत. रोटेशन झाल्यामुळे द एक्झिल ऑफ टर्बाईन इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिकल जनरेटर थ्रू द गिअर बॉक्स. हे जे गिअर बॉक्स आहे त्याला जनरेटर काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. द गिअर बॉक्स इज यूज टू इन्क्रीज द स्पीड ऑफ रोटेशन पर युनिट टाइम. गिअर बॉक्स कशासाठी, स्पीड वाढवण्यासाठी, गिअर अप करण्यासाठी प्रोसेस. In this way, the rotating blades run the turbine, which in turn drives the generator to produce the electricity, produce electric energy. Wind with required velocity, speed लागतो तेवढा. Wind turbine with large fins generate energy, and that will convert into what, electrical energy. So kinetic energy in wind converted to kinetic energy in turbine converted to electrical energy. Transformation आहे electrical generator using the wind energy. नेक्स्ट आपण जे आता बघणार आहोत ते आहे सोलार एनर्जी. युझिंग द एनर्जी इन सनलाईट आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करू शकतो दोन वेजनी. पहिला आहे युझिंग सोलार फोटोवोल्टाईक सेल. द प्रोसेस ऑफ सोलार फोटोवोल्टाईक सेल कन्वर्ट सोलार रेडिएशन एनर्जी directly into electrical energy with the effect called as photovoltaic effect. This electrical energy generated through this energy transformation possesses which type of energy, DC in nature. Many solar cells are connected in series and parallel combination to generate the required current and potential difference constitute the solar panel. Series मध्ये कन्स्ट्रक्ट केले जातात. ह्याचा उपयोग काय तर ह्याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती डायरेक्टली कन्वर्ट केली जाते कशामध्ये, डायरेक्टली आपण सोलर एनर्जी कन्वर्ट करू शकतो इन द इलेक्ट्रिकल एनर्जी विथ द इफेक्ट कॉल्ड ॲज फोटोवोल्टाइक इफेक्ट. Many such solar panels are connected in series to form the solar string, and many such solar strings are further connected to form the solar arrays. Strings arrays हा सिंगल सेल आहे, सेल्स इन सिरीज प्लेस्ड केलेत. सिरीजचं काय फॉर्म होतं, मॉड्यूल्स इन द सिरीज दॅट इज स्ट्रिंग, आणि त्याच्यानंतर फॉर्म होतं अरेज. सो सेल, मॉड्यूल, स्ट्रिंग, अरेज. सेल मॉड्यूलमध्ये काय आहेत, सेल इन सिरीज, स्ट्रिंगमध्ये काय आहेत, मॉड्यूल इन सिरीज, अरेजमध्ये काय आहेत, स्ट्रिंग इन सिरीज, पॅरलल टू ईच अदर. मॅनी सोलार अरेज टुगेदर जनरेट द पॉवर ऑफ MW कॅपॅसिटी, जी कुठल्या फॉर्ममध्ये, DCच्या फॉर्ममध्ये. दिस DC पॉवर जनरेटर इज कन्वर्टेड टू वॉट, AC पॉवर युझिंग द इन्व्हर्टर. A transformer is used to transfer voltage and current level of the generator power and then fed into the electrical distribution network. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, जी इलेक्ट्रिसिटी आहे ती जनरेट होणार आहे. आपण काय करतो, DC ला कन्वर्ट करतो AC मध्ये, आणि काय होणार आहे आपल्याला, एनर्जी जी आहे ती भेटणार आहे इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. युझिंग सोलार थर्मल पॉवर प्लांट. आधी आपण बघितलं सेल, फोटोवोल्टाइक इफेक्ट, आता आपण बघतोय सोलार थर्मल पॉवर प्लांट. Solar thermal power plant, solar energy from sun is converted to electrical energy. A solar thermal power plant consists of काय काय आहेत, सोलार पॅनल्स आहेत, कंडेन्सर आहे, टर्बाईन आहे, जनरेटर आहे आणि कूलिंग टॉवर आहे. सोलार पॅनल कन्सिस्ट ऑफ मेनी रिफ्लेक्टर्स. ते काय करणार आहेत, सोलार रेडिएशन्सला रिफ्लेक्ट करणार आहेत, कॉन्सन्ट्रेट करणार आहेत ऑन द ऑब्झर्वर, अँड थस कन्वर्टिंग सोलार एनर्जी इंटू व्हॉट, फर्स्ट हीट एनर्जी.
युजिंग हीट एनर्जी स्टेम जनरेट होते, स्टेममुळे काय होणार आहे, टर्बाईन फिरणार आहे, ज्याच्यामुळे जनरेटर फिरणार आहे आणि जनरेटर फिरला की इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. मगाशी आपण बघितलं सोलार एनर्जी इज डिरेक्टली कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इथं सोलार एनर्जी इज फर्स्ट कन्वर्टेड इंटू हीट एनर्जी, देन इट इज कन्वर्टेड इंटू व्हॉट, इलेक्ट्रिकल एनर्जी. The stem is converted back to water with the help of condenser and cooling water. Once the stem is condensed back to water, it is recirculated back to the solar panel. So इथं बघा, concentrated for collecting the sunlight, absorber for absorbing concentrated sunlight, stem turbine, generator, and then it will convert into what, electrical energy. So these are different stages in the solar thermal power plant. Advantages काय आहेत solar energy चे आणि disadvantages काय आहेत? सोलार एनर्जी इज रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी, म्हणजेच कधीही न संपणारी. इट डज नॉट कॉज एनी पोल्युशन. लिमिटेशन्स काय आहेत? सोलार एनर्जी इज डिफिकल्ट टू एम्प्लॉय, कॅनॉट बी यूज्ड ॲट नाईट ऑर क्लाउडी डेज, कारण की दिवसाच आपल्याला काय भेटणार आहे, सनलाईट भेटणार आहे. सोलार एनर्जी इज नॉट अवेलेबल युनिफॉर्मली ड्युरिंग द डे टाईम अँड इन ऑल प्लेसेस ऑन द अर्थ. सगळीकडे तुम्हाला सेम सनलाईट भेटत नाही. सो काय झाले ते त्याचे लिमिटेशन्स झाले. ओके. Now let us solve few questions. First question, in the hydroelectrical power plant, dash energy is water is converted into the electrical energy. कुठली energy असते water मध्ये? Potential energy of water is converted into what? Electrical energy. Second question, choose the incorrect statement. पहिला statement आहे, no fuel is burned in hydroelectrical power plant. Electricity generation using fossil fuel is environmental friendly. कुठलं इनकरेक्ट आहे स्टेटमेंट ह्याच्यामध्ये? बी इनकरेक्ट आहे. ए मध्ये बरोबर आहे, कुठलंही फ्युएल बर्न केलं जात नाही म्हणून ह्याच्यामध्ये पोल्युशन जे आहे ते कॉज होत नाही. हे इनकरेक्ट आहे. इट इज नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. कंप्लीट द टेबल. वॉटर टर्बाईन, जनरेटर, इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजेच कुठला असणार आहे? हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट कुठली एनर्जी असते बघितलं आपण मगाशीच? water reservoir with potential energy. Electricity generation using wind energy is done with the help of what? With the help of wind turbine. State whether true or false. In thermal solar power plant, solar energy is directly converted into electrical energy. It is false. काय केलं जातं सोलार पॉवर प्लांट मध्ये? आधी कशामध्ये कन्वर्ट केली जाते त्याला? येस. आणि मग त्यातला कन्वर्ट केली जाते इंटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. सो सोलार एनर्जी इज कन्वर्टेड इंटू व्हॉट? कायनेटिक एनर्जी, अँड देन इट इज कन्वर्टेड इंटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. सोलार एनर्जी इज नॉट अवेलेबल युनिफॉर्मली ड्युरिंग द डे टाइम अँड ॲट ऑल द प्लेसेस ऑन अर्थ. ट्रू. फाइंड आउट ऑड वन आउट फ्रॉम द फॉलोइंग. विंड, LPG, कोल, क्रूड ऑइल. अँड द आन्सर इज विंड बिकॉज इट इज व्हॉट? येस, करेक्ट. नेहमी अवेलेबल होऊ शकणारी एनर्जी आहे ती. ऑब्झर्व द गिवन पिक्चर अँड आन्सर द क्वेश्चन. कशाचा आहे हा? विंड टर्बाईनचा डायग्राम आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द सोर्स ऑफ एनर्जी इन दिस प्रोजेक्ट? विंड. वाय इज दिस सोर्स सपोज टू बी इको फ्रेंडली? बिकॉज इट डज नॉट कॉज एनी पोल्युशन. कुठलंही फ्युएल आपण ह्याच्यामध्ये बर्न करत नाही आहे. नेवर एंडिंग, डज नॉट लीड टू एनी एन्व्हायरमेंटल पोल्युशन, सो इट इज कन्सिडर्ड ॲज व्हॉट? इको फ्रेंडली. सो असे तुम्हाला कुठल्याही स्ट्रक्चर्सचे डायग्राम्स विचारले जातील, त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स विचारले जातील. नेक्स्ट, द हायड्रोइलेक्ट्रिकल कॅपॅसिटी ऑफ कोयना डॅम किती आहे? आन्सर, इट इज 1960. विथ रेफरन्स टू पॉइंट बी, पोटेन्शियल, इथं पॉईंट्स दिलेले ए बी सी. आन्सर्स करायचे तुम्हाला क्वेश्चन्स फ्रॉम द फिगर. With reference to point B, potential energy of how much water reservoir in the dam will be converted into kinetic energy? What will be the effect of electricity generation if channel taking water to turbine starts at point A? And what will be the effect of electricity generation if channel taking water to turbine starts point at C? Questions solve करा. Screen मी ठेवते थोडा वेळ. You can check the answers. A to B region, potential energy to kinetic energy. Point A ला maximum potential energy दिसणार आहे, maximal conversion to electrical energy. Point C ला minimal potential energy आहे म्हणून minimal conversion to the electrical energy.
Complete the stages in electric generator using the wind energy. Wind energy with required velocity, wind turbines, generator, and then it is converted to electrical energy. Second question, write limitations in an electric generator using the wind energy. काय आहेत limitations? Not available everywhere. Wind ची velocity ती सगळीकडे available होत नाही. Wind जी आहे, हवा जी आहे ती तेवढ्या speed ची required velocity ची सगळीकडे available नसते. State whether true or false. The power available from solar cell is AC? No, it is in the form of DC. Then it is converted into AC. Hydroelectrical energy, solar energy, wind energy are called as renewable energies. Why? माहिती आपल्याला because sources produced are continuously, ते कधीही संपत नाहीत. They are not depleted, so they are called as renewable energy. What are the advantages of hydroelectrical power generations? नो फ्युएल, बर्न होत नाहीत कुठलाही फ्युएल, एअर पोल्युशन कॉज करत नाही आहेत, अवेलेबिलिटी चांगली द्यायची, सगळीकडे अवेलेबल आहेत, आणि रिझर्वायर्स आपण ते परत भरू शकतो ड्युरिंग द रेनी सीझन, कधीही मोकळे राहणार नाही आहेत. इनकम्प्लीट कंब्युजन ऑफ फ्युएल लीड्स टू फॉर्मेशन ऑफ व्हॉट? इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. वॉटर रिझर्वायर पजेस डॅश एनर्जी, कुठली असते? पोटेन्शियल एनर्जी. ओके, इथं तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेले आहेत चॅप्टर ॲट ग्लान्स इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन. स्टेप्स दिलेले आहेत, एकदा स्क्रीन मी ठेवते, थोडा वेळ प्रॉपर बघून घ्या. कोल वापरून कुठले कुठले स्टेप्स केले जातात त्यात दिलेलं आहे तुम्हाला. फ्युएल कोल जी आहे ती, इकडे केमिकल एनर्जी इन द कोल कुठल्या एनर्जीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केली जाते. दुसरं आहे युझिंग न्यूक्लिअर फ्युएल, युरॅनियम और प्लुटोनियम, न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये स्टेप्स कुठल्या कुठल्या आहेत, कुठली एनर्जी कुठल्यामध्ये कन्वर्ट होते. आणि बाय युझिंग तिसरं आहे नॅचरल गॅस, पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅसेस, स्टेजेस दिलेले आहेत आणि एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन दिलेले आहेत. सो जर तुम्ही बघाल इकडचे जे ॲरोज आहेत ते स्टेजेसचे आहेत, इकडचे जे ॲरोज आहेत ते कुठली एनर्जी कशामध्ये कन्वर्ट केली जाते त्याचे आहेत. सेम इकडचे जे आहेत ते स्टेजेसचे आहेत, इकडची कुठल्या एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. इथं पण बाय युझिंग नॅचरल गॅसेस स्टेप्स आहेत, कुठली एनर्जी कुठल्यामध्ये कन्वर्ट केलेली, केमिकल टू कायनेटिक, कायनेटिक टू इलेक्ट्रिकल. सो हे स्टेप्स जे आहेत ते तुम्हाला नीट पाठ करायचे आहेत. एकदा शॉर्टमध्ये रिवाईज झाले की तुम्ही त्या आन्सर्समध्ये प्रॉपर लिहू शकाल. त्याच्यानंतर अजून एक स्लाइड आहे तुम्हाला ओव्हरव्ह्यूची, युझिंग ग्रीन एनर्जी सोर्सेस. सेम इथं पण तेच आहेत. हायड्रोइलेक्ट्रिकल पॉवर प्लांट स्टेजेस दिलेले त्याची एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन, विंड एनर्जी वापरून स्टेजेस त्याची एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन, आणि युझिंग सोलार एनर्जी स्टेजेस. त्यात पण दोन टाईप्स आहेत, सोलार फोटोवोल्टाईक सेल्स जिथे एनर्जी डिरेक्ट कन्वर्ट केली जाते इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि दुसरा आहे सोलार थर्मल पॉवर प्लांट जिथे काय केलं जातं, सोलार एनर्जीला आधी कन्वर्ट केलं जातं कायनेटिक एनर्जीमध्ये आणि मग कन्वर्ट केलं जातं इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सो हे सगळे स्टेजेस तुमचे हे दोन स्लाइड्स पाठ झाले तर ओव्हरऑल तुम्ही सगळे आन्सर्स देऊ शकाल. या चॅप्टरमधले डायग्राम्स तुम्हाला प्रॉपर करून ठेवायचे आहेत, कारण की डायग्राम्सवरतीही आयडेंटिफिकेशनसाठी क्वेश्चन्स येतात. 3 मार्क्स 4 मार्क्स. So this is the end of the topic, and here we conclude our topic. Thank you.